क्या हुआ? पैनिक ऐसे क्यों कर रहे हो? ए, हम तुझसे बात कर रहे, क्या हुआ? काहे हो टुकुर टुकुर देख रहे हो, क्या हुआ? भोजपुरी? हाँ तुम्ही दिसता चेहऱ्यावरून भोजपुरी. असरा असरा करा रंबा रो निर्या रिवन मी चेहऱ्यावरून भोजपुरी वाटतो. हे काय? तू चेहऱ्यावरून आफ्रिकन वाटतो. आणि ही कोण करपलेली रशियन. दत्तू 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 मेरे डॉक्टर दत्तू, मेरा यारा, मेरा शेर. क्या हुआ? पैनिक ऐसे क्यों कर रहे हो? ए, हम तुझसे बात कर रहे, क्या हुआ? काहे हो टुकुर टुकुर देख रहे हो, क्या हुआ? भोजपुरी? हाँ तुम्ही दिसता चेहऱ्यावरून भोजपुरी. असरा असरा करा रंबा रो निर्या रिवन मी चेहऱ्यावरून भोजपुरी वाटतो. हे काय? तू चेहऱ्यावरून आफ्रिकन वाटतो. आणि ही कोण करपलेली रशियन. आणि एक लक्षात घ्या, हे हॉस्पिटल आहे. ओके, ओके. कळतं ना तुम्हाला? हो. हळू आवाजात हो, हो, बोलायचं. हो. इथे त्या रुग्णाचा आत्ताच डोळा लागलाय. हो, हो. कळलं? आणि हा. नेहमी सारखा आक्रस्था अभिनय करायचा नाही. कोण बोलतंय बघा. सॉरी सॉरी डॉक्टर सॉरी. काय आहे ना, म्हणजे दत्तू कोमातून बाहेर आलाय हे कळल्यापासून खूप एक्साइटेड झालाय गौरव. खूप खूप म्हणजे असंच करते ते बघा, कसं करतोय ते बघा. मेरा भाई, मेरा यारा. आमचं ना 8 दिवसांपूर्वीच लग्न होतं. काय सांगता? हो, पण दत्तू ना याचा खूप जवळचा मित्र आहे. हा बोलला जोपर्यंत दत्तू बरा होत नाही ना तोपर्यंत लग्नच करायचं नाही. नाही नाही नाही, मी बोललो होतो. आम्ही थांबवलंय आमचं लग्न. वा मोरे वा वा. आज मी तर जो काही आहे ना तो फक्त आणि फक्त त्या दत्तूमुळे. हो. का? कसं काय? ह्याचे जाम उपकार आहे माझ्यावर. म्हणजे ही 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 आज माझ्या शेजारी आहे ना शिवानी, ही फक्त आणि फक्त ह्याच्यामुळे. डॉक्टर, मीट माय लवली फॅन्सी ड्रेस. फॅन्सी फियांसी. हा सॉरी, हा तेच ते. अच्छा. हा हाय. आज ही माझ्यासोबत आहे ना, ह्याचं सगळं क्रेडिट या दत्तूला जातंय. काय सांगता? कसं काय? कसं काय? हा. मला आणि शिवालीला लग्न करायचं होतं, अच्छा. पण शिवालीच्या घरच्यांचा नकार होता लग्नाला. बापरे. ही गोष्ट दत्तूला जेव्हा समजली ना, दत्तू मला बोला, भाई चल भाभी को उठा के लाते. मला काही कळायच्या आत दत्तू हिच्या घरी गेला. हिच्या घरच्यांनी हिला 5व्या माळ्यावरती बंद करून ठेवलं होतं. दत्तू खिडकीतून गेला, साडीने हिला खाली उतरवलं. ही खाली, दत्तू वर, दोघे आनंदाने नाचू लागले. यांचा आवाज ऐकून हिच्या घरच्या उठले, त्यांनी तलवारी काढल्या. बापरे. दत्तू घाबरला. दत्तू लगेच खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बघून असं केलं, "ऍच्ची, ऍच्ची, ऍच्ची." दत्तूचा हात सटकला. दत्तू 5व्या माळून गप्प या एवढूच्या जीवाने आमच्या प्रेमासाठी एवढं केलंय डॉक्टर. आणि हा मला समजला कोम्यात गेला म्हणून, पण तुम्ही त्याला बाहेर काढलं कोमातून. डॉक्टर, माझ्या दत्तूला तुम्ही वाचवलं. मी काय करू तुमच्यासाठी डॉक्टर, मी काय करू? उठा उठा. हे बघा, मी काय माझा दत्तू. हे बघा, मी काय उपकार केलेले नाहीत. हा, झाडाला जसं त्याचं प्रत्येक फूल, आईला तिचं प्रत्येक मूल, तसंच आम्हा डॉक्टरांसाठी प्रत्येक रुग्ण असतो.
खरं सांगतो आज तो रुग्ण कोमातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला जितका आनंद झाला तितकाच आम्हाला सुद्धा आनंद होतोय. हो, डॉक्टर. तुम्हाला त्यांना भेटायचं ना. हो, मला please, भेटायचं please, doctor, मला please. या. त्याशी बोलायचं आहे. हो, थांब, थांब, थांब. आपण त्यांना सरप्राईज देऊया. हा हा दत्तू दत्तू ए, ए, बघा एका माणसाला भेटायला कोण आलंय. भाई अरे आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पोई फिल्टर पाडा मित्र हॅलो हॅलो शिवा शिवा कशी आहेस? डायरेक्ट शिवा मी बरी आहे मी बरी आहे मी बरी आहे. आणि दत्तू कसा आहे? दत्तू सॉलिड आहे. हो दत्तू एक नंबर है. दत्तू यारों का यार है. दत्तू सुपरस्टार है. बघा डॉक्टर किती ते माझ्यावरचं प्रेम. माझ्यासारखे केसही वाढवले त्याने. डॉक्टर मी आज जिवंत आहे ना ते फक्त या माझ्या मित्रामुळे. अच्छा. हो माझ्या आणि शिवाच्या लग्नाला तिचे घरचे तयार नव्हते. मग हा माझा भाऊ जाऊन स्वतः तिला घेऊन आला. फक्त घेऊन येताना 5व्या मजल्यावरून खाली उतरताना तिच्या घरच्यांना अच्छा 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 केलं आणि खाली पडला. 1 महिना हॉस्पिटलमध्ये होता डॉक्टर. माझा भाऊ माझा दत्तू. दत्तू ये रे ये ना दत्तू. डॉक्टर गौऱ्या हा काय ए गौऱ्या हा. बोल ना शिवा. ओ डॉक्टर हे काय आहे डॉक्टर हे बघा ना. एक मिनिट. काय डॉक्टर मला मला पण सांगा काय झालंय. रिपोर्ट बघा रिपोर्ट बघा. वाचली पण गोळ्या हा गोळ्या 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 ए, ए, गोळ्या का टाकल्या गोळ्या का टाकल्या. हे घ्या. तुम्ही गोळ्या घ्या. गोळ्या घ्या तुम्ही. डॉक्टर इकडे या. काय झालं इकडे काय झालं डॉक्टर काय झालं काय मला वाटलंच होतं. काय? म्हणजे लक्षणं दिसत होती. काय तुमच्या मित्राला एक मोठा आजार झाला. ए थांब ना पहिला आजार काय ऐक ना. काय आजार झालाय. अत्यंत दुर्मिळ आजार आहे हा. काय त्या आजाराचं नाव आहे हा भ्रम आत्मधक्का स्थिती अकस्मात पात्र बदल. डॉक्टर मराठीत सांगा ना. अहो मराठीतच सांगितलं. हा कसं आहे एखादा मोठा अपघात होतो ना त्या अपघातानंतर आपल्या मनावर छोटासा का होईना परिणाम होतो. शपथ आता हे आधीच एवढेच आहेत. त्यांचं मन केवढं असेल. हे म्हण आहे. बापरे डॉक्टर म्हणजे ते जे 5व्या मजल्यावरून पडले ना हा. त्या अपघातामुळे त्यांच्या छोट्याशा मनावर खूप मोठा परिणाम झालाय. त्यामुळे ते कदाचित स्वतःला दुसरं कोणीतरी समजताय. दुसरं म्हणजे ए शिवा डार्लिंग ए, ये ना. अब ये दूरी सह नहीं जाती. तुझ्यासारखं बोलतोय हा ना यार. म्हणजे हा स्वतःला गौरव समजतोय. 4 कानाखाली मारल्या ना लगेच जाग्यावर येईल हा. हा माझ्या समोर तुला डार्लिंग बोलतोय ह्याच्या तर नाही नाही सर डॉक्टर हे काय डार्लिंग. असं करू नका. काय? तुम्ही जर त्यांच्या मनाविरुद्ध वागलात ना तर त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. हो तर अहो माणूस क्षणात होत्याचा नव्हता होईल हो. काय काय? नाही 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 डॉक्टर नाही नाही खरं सांगतो. हा, नाही. मग करा ना काय करायचं ते करा ना. इकडे या इकडे या. कसं असतं मोरेजी हा मानवी मन हे त्रिस्तरीय माठ असतं. सचेतन अचेतन अर्धचेतन. मला तर फक्त चेतना माहिती आहे. 3 चेतन कोण. यातल्या 2 गोळ्या देऊ. नको नको अरे पण डॉक्टर सांगा डॉक्टर तुम्ही सांगा हा. त्रिस्तरीय माठ म्हणजे सचेतन अचेतन अर्धचेतन. अच्छा हा माणूस परिस्थितीनुरूप या 3ही स्तरांमधून प्रवास करीत असतो. विहार करीत असतो. सध्या तुमचे मित्र अर्धचेतन अवस्थेत आहेत. त्यांची नेमकी मनोवस्था जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सगळ्या निरीक्षणांचा अभ्यास करावा लागेल. डॉक्टर हा? खरं तर गोळ्या घ्यायची वेळ तुमची झाली आहे. अरे मला सोप्या भाषेत सांगा ना. एवढं कशाला सांगताय. अहो म्हणजे रुग्णाच्या होला हो द्यावा लागेल. होला हो हो म्हणजे ते जे सांगतील ते सगळं ऐकावं लागेल मानावं लागेल. ते जे दाखवतील ते बघावं लागेल स्वीकारावं लागेल. ए माझी डार्लिंग हा. ये ना माझ्याजवळ. डॉक्टर याला मी
जागीच मारून टाकू का आत्ताच्या आता? तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागलात तर कदाचित तेच होईल. म्हणजे त्यांच्या मनाला जरा जरी धक्का बसला ना हा त्यांचा जीव जाऊ शकतो. अरे पण नाही 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 डॉक्टर, अरे शिवा पण नाही. ए शिवा डार्लिंग ये ना माझ्याजवळ. अरे याला काय करू रे मी? हो गौऱ्या डार्लिंग, आले मी तुझ्या जवळ. अरे डॉक्टर त्यांनी हात तर सोड रे. हात पकडला त्यांनी. शिवा आपण लग्न कधी करायचं? लग्नाचं म्हणतो डॉक्टर. तू बरा झालास की करूया लग्न? ए मी बरा आहे डॉक्टर, मी बरा आहे की नाही? हा हो 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 तुम्ही बरेच आहात. हो हो. दत्तूला विचार, दत्तू मी बरा आहे की नाही? तू हा हा ह्या बरं आहे बरं आहे. बघ मी बरा आहे. मग आपण आत्ताच्या आत्ता इथे लग्न करूया. आत्ताच्या आत. आत्ताच्या आता चालेल. हा, हा. ए येडी चालेल काय? नाही करायचं लग्न? दत्तू दत्तू अहो तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागताय. बघा त्यांचा त्रास व्हायला लागलाय. सॉरी करूया लग्न, आत्ताच्या आत्ता करूया लग्न. हा करूया लग्न. बस ना तू, आपण करूया लग्न. लगेच बरं वाटलं तुला? हा लग्न करूया ना. ज्युनियर डॉक्टर बने हार घेऊन या. हार कसले मला सांगा. लग्नाचे वा तू हार घेऊन रेडीच होता? तुम्हाला सांगितलं ना आम्ही अशा रुग्णांसाठी तत्पर असतो, सदैव तत्पर असतो. डॉक्टर आते होते. तुम्ही लग्न डॉक्टर माझ्या बायको सोबत. ए, घाला हार घाला. ऐका तुम्ही उगाच चिडचिड करू नका. ऐका रुग्णाला त्याच्या कल्पनेच्या विश्वात मुक्तपणे विहार करू देऊया आपण. एकदा का त्याच्या मनोलहरींची आत्मतृप्ती झाली की तो चक्कर येऊन पडेल आणि पुन्हा पूर्वावस्थेत येईल. ते माझी हे होणार- तात्पुरतं आहे म्हटलं ना तुम्हाला. एकदा आत्मतृप्ती झाली की हे सगळं थांबेल. तात्पुरतं आहे. घाला. आपलं लग्न झालं. डॉक्टर एक रिक्वेस्ट होती डॉक्टर. काय? काय? म्हणजे मला डिस्चार्ज मिळेपर्यंत माझ्या बायकोला इथे एक दुसरी खाट टाकून दे ना. याच्या तर ना याला खाट कशाला पाहिजे? याला खाट कशाला पाहिजे? कल्पनेच्या विश्वात विहार करू द्या. तात्पुरतं आहे हे. खाट बघते तात्पुरतं आहे का? शिवा आपण हनीमूनला कुठे जायचं? हे बघा हनीमूनला जायचं म्हणतो. याला सांगा ना हे यार. जातोय तो जाऊ दे. आपण बघूया कुठपर्यंत जातोय. ऐका अरे डॉक्टर तुला माहितीये मी आपल्या मुलांची नावं पण ठरवली. तर मुलगा झाला. हे बघा कुठपर्यंत किती पुढे गेलाय बघा तो. त्याच्या मनाविरुद्ध जाऊ नका, नाही तर त्याचा जीव गमावून बसाल. अरे पण माझी बायको चालली ना. शिवा ऐक ना, मी तुझ्या कानात एक गंमत सांगू? डॉक्टर बस सोड, आता सोड. आता आते होतं. हे तात्पुरतं आहे. ज्याला कानात काय गंमत सांगायची काय नाही आहे? सांगायचं मी तुम्हाला सांगतो बघा. त्रिस्तरीय माठ असतो मानवी मन म्हणजे त्रिस्तरीय माठ. अरे तुझ्या माठाला गेला तडा. नाग्या तू दोष शेडून नव्हता बरं होतं मरणा कुठेतरी जाऊन. हे आता मला अडवायचं ना. हे तू गौरव आहेस ना? हा नाही पुढच्या शेड्यूललाही दुसऱ्या बरोबर पळून गेली ना तर नाव लावणार ना गौरव मोरे म्हणून. हा तुम्हाला लग्न करायचं आहे का? आता तुला दाखवतो लग्न कसं असते ते. एक मिनिट थांब. वा 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 वा. हा अकस्मात पात्र बदल जाम इंटरेस्टिंग होता. धमाल परफॉर्मन्स. प्रसाद दा. वा वा फार भन्नाट कॉन्सेप्ट होती. वरवर बघता क्षणी जरी ते सोपं वाटलं तरी ते परफॉर्म करायला खूप अवघड होतं. स्वतःचं नाव दत्तू असताना कन्सिस्टंटली दुसऱ्याला दत्तू हाक मारणं हे दत्तू तुझ्यासाठी खूप अवघड होतं, पण तू ते फार उत्तम निभावलंस. फार मजा आली. गौऱ्या शिवा फार मस्त. ओमकार खरं तर या मंचाचा त्रिस्तरीय माठ तू आहेस. खालच्या स्तरामध्ये तुझा तात्या आहे, मधल्या स्तरामध्ये तुझा मामा आहे आणि वरच्या स्तरामध्ये तुझा आगा आगा आई आहे. असा एक त्रिस्तरीय माठ तूच आहेस. आणि त्या माठातनं जेवढ्या जेवढ्या क्लृप्त्या आणि कल्पना तू काढतोयस त्या प्रत्येक युक्तीची मजाच येते दिवसेंदिवस. आणि प्रत्येक कॅरेक्टर कसं वेगळं होईल याचा तू फार जाणीवपूर्वक विचार करतोयस आणि तो प्रयत्न फार आल्हाददायक आहे. मला फार मजा येते. वंडरफुल. क्या बात. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. मंडळी, सर्वोत्कृष्ट हास्यवीर असं पारितोषिक पटकावलेले आपले हास्यरथी आता मंचावर येणार आहेत एका एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याकरता. चला तर बघूया एक धमाल पारितोषिक वितरण समारंभ.
हे सावत्या तुझ्या सांगायला एंट्री देणार नाही पुढच्या वर्षी मी किती दांगडो करताय तुम्ही सॉरी परीक्षक आलेले आहेत काही शिस्त आहे का नाही झाली मी पडदा टाकून देईन बरं का एकदम शांत हा. जाऊ द्या ओ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ असं करता गड्या. जा तिकडे जाऊन बसा. श्याम भाऊ ए, शांत बसा. तर महाज करंडक वर्ष 90 आणि आता पुढची महत्वाची पारितोषिक ही पारितोषिक आपले जे परीक्षक आहेत त्यांच्या हस्ते जाहीर होतील आणि त्यांच्याच हस्ते प्रदान करण्यात येतील. मला गैर आनंद आहे बुवा की असे परीक्षक आपल्याला लाभले. एवढं नको एवढं नको. गेली कित्येक वर्ष ते रंगभूमीची सेवा करून राहिलेले आहेत. बस झालं म्हणावं, आता आम्हाला काम करू द्या. ए, शांत रे, ए, तू अडक्या सर काय आहे ना म्हणजे एकांकिका झाली ना लगेच त्यांचा ताण हलका होऊन गेला. अरे झाला की नाही हलका. पण सर तुम्हाला सांगतो एकांकिकेच्या आधी विंगेत बघायला पाहिजे होतं त्यांना. नको नको तिथून बुडबुडी येत होती त्यांची. येत होते की नाही होत होते रे. हा तर आता मी पंढरीनाथ कांबळे सरांना विनंती करतो की सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना ही बक्षिसं त्यांनी जाहीर करावीत आणि प्रदान करावीत बुवा. नाही मी काय म्हणतोय ह्यांका पण बोलवा ना, म्हणजे ह्यांची कारकीर्द पण जरा मोठी आहे. नाही. आणि आम्ही ह्यो जो निकाल आहे ना तो असं एकमताने घेतलेला. एकमताने म्हणजे कसं एकट्या ह्यांच्या मताने सगळं ठरलेला झाला. हे काय नको ते सांगताय तुम्ही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही ना. या, आपण एकत्र ठीक आहे ठीक आहे आपण एकत्र जायचं. मी प्रसाद खांडेकर सर तुम्ही जाहीर करा ते प्रदान करते. हो हो सर, तुम्ही- हो हो थांबा. तर या तुम्ही बोला. नाही नाही तुम्ही प्रदान करा ते जाहीर करतील. सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजना. सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजना. सदर प्राइज डिक्लेअर करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. गोष्ट नको निकाल सांगा. आजीची गोष्ट आजीची गोष्ट अरे आजीची गोष्ट. ए, श्याम भाऊ मला वाटतं हे जे शेवटची एकांकिका झाली आम्ही अनब्रेकेबल संघाची माजुरडी चिमणी आणि उत्तेजित चित्ता ह्या एकांकिकेतली पोर आहेत काय हो कांबळे? हो, तो काय तो झुप्र पण दिसता आणि तो हाडको पण दोघे सगळे आहेत तिकडे. पण सर पोरांनी एकांकिका काय चोपली हा? म्हणूनच कॉन्फिडन्स वाढलाय आता तुमचा. पण बाळांनो हाच कॉन्फिडन्स घातक ठरू शकतो. हा मला गोष्ट म्हणजे तुमचेच 2 कौतुकाचे शब्द सांगायचे आहेत. कसं आहे नेपथ्य आणि प्रकाश योजना याचं एकत्रित पारितोषिक देण्यामागे एक कारण आहे. नेपथ्य आणि प्रकाश योजना यांचा समन्वय साधून जो रंगमंची अवकाश अपेक्षित होता तोच रंगमंच अवकाश रंगमंच परिणाम ह्या एकांकिकेने साधला. म्हणजे कसं आहे की तिथे नेपथ्यामध्ये त्या एका प्रसंगात जंगलाचं भासमय चित्र निर्माण होतं आणि अचानक तो सेट जाऊन तिथे एका पातळ पडद्याच्या साहाय्याने शॅडो प्लेमध्ये माजुरड्या या चिमणीचं स्त्रीचं लाघवी रूप दिग्दर्शकाने दाखवलं. प्रकाश योजना करताना प्रकाश योजनाकाराने त्या शॅडो प्लेमध्ये त्या चिमणीचं स्त्रीचं लाघवी रूप स्वतःच्या वस्त्रांची लाडीकपणे खेळताना दाखवलं. हा प्रयोग अप्रतिम होता. हा लाजवाब होता. म्हणून आम्ही पारितोषिक देतोय. मंडळी हे प्रयोग करत राहा. अशा प्रयोगांनीच रंगभूमी समृद्ध होणार. अशाच प्रयोगांची सध्या रंगभूमीला गरज आहे. अशाच प्रयोगांनी रंगभूमी आपली पुढे जाईल. पुढे पुढे चला पुढे चला. तर मी जाहीर करतोय सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना हे एकाच कलाकाराक मिळालेले आहेत आणि त्याचं नाव हा एकांकिका माची उची निखिल बने.
एक नंबर. सर सर आता मी जाहीर करतो, तुम्ही प्रदान करा सर. मग हा जो एकांकिका स्पर्धा वर्ष नव्हे आणि पुढचं महत्वाचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. आणि हे पारितोषिक जात आहे पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक एकाच व्यक्तीला जात आहे. एकांकिका माजुरी चिमणी आणि उत्तेजित चित्ता माचे आणि उची रोहित माने. हे काय लेखकाचा पेन आणि डिरेक्टरचं काय? बांबू. लागा म्हणजे तुम्ही लेखकाच्या कन्सेप्टला डिरेक्टरचा बांबूच लावताय की? घ्या घ्या घ्या. बांबू इथे लागला हे घ्या. थँक्यू सर. आणि आता अतिशय महत्वाचा पुरस्कार मग हा जो एकांकिका स्पर्धा वर्ष 9 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सई ताम्हनकर पुरस्कृत कैलासवासी दौलतराव स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जातोय माजुरडी चिमणी चेतना भट. सर थांबा की सर मला चेतनाबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. गौऱ्या, मस्ती नाही बरं का. श्याम भाऊ आई शपथ ती माझी आवडती अभिनेत्री आहे. 2 शब्द सर प्लीज. बोला. चिव चिव. भलता दांगडो करतायत बरं का तुम्ही. भाऊ, श्याम अरे रंगभूमीचा मान ठेवा ना थोडासा. नटराजाचा एक पाय वर असतो, ध्यानात घ्या. तुमच्या कंबरड्यात लाद बसेल. हा भले भले आहेत ना त्यांच्या माज उतरलेल्या आहेत. नाही. इथले जे काही काही विनर आहेत ना ते आता स्पॉट बॉय म्हणून काम करतायत. हा ध्यानात ठेवा. आणि तू जो आहे ना झिपऱ्या तुला तर स्टुडिओ मध्ये पण कोणी एंट्री देणार नाही. राहू दे शामराव, राहू दे. कसं करतायत ते? राहू दे, राहू ओ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ माफ करा. श्याम भाऊ श्याम भाऊ करा. फालतू कुठले. सॉरी. तर आता मग हा जे एकांकिका स्पर्धा वर्ष 9 पुढच्या महत्वाच्या पुरस्कार ज्याची आपण वाट बघतोय सर्वोत्कृष्ट अभिनेता विराज जगताप पुरस्कृत स्वर्गवासी कॅरेक्टर पुरस्कार. आणि हा पुरस्कार जातोय उत्तेजित चित्ता गौरव मोरे. उत्तेजित चित्ता. उत्तेजित चित्ता. सावत्या. हा चित्त जर तुझ्या एकांकिकेत दिसला ना नंतर तुला एंट्री देणार नाही मी. ओ श्याम भाऊ काय करते? लगा उत्तेजित. हे चित्ता आहे. लगाई पिसायला कुत्र वाटते. बसून घ्या. उत्तेजित. आता सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मग हा जे एकांकिका स्पर्धा वर्ष 9 सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम प्रसादोक पुरस्कृत कैलासवासी पार्टी स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातोय. आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका आहे साधारणतः अंदाज आलाच असेल माजुरडी चिमणी आणि उत्तेजित चित्ता.
अरे कोण म्हणताय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही कोण म्हणताय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही अरे कोण म्हणताय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही कोण म्हणतंय नाही देत जा. काय झालं सर काय झालं प्रथम पारितोषिक नाही देत जा. सर सॉरी सर काय झालं काय झालं सर कोण म्हणतो देणार नाही अरे मी म्हणतो देणार नाही. नाही देत जा. सर सॉरी ना सर सॉरी ना सर थोडं पोर एक्साइटमेंट मध्ये आहे ना त्यामुळे ते हा सर अरे गटार तोंड्या गबस की कशाला भाऊ म्हणतेस मी कुठे काय केलं यार आता गबस मी काय केलं नाही काय बोलू नको नाही नाही काय एकदम गबस हा गप्प नाही एक काम करा परीक्षकांचा निर्णय अंतिम आहे ना आम्हाला 5 मिनिटं द्या आम्हाला निर्णय बदलायचा आहे. सर, त्या प्राजक्ता प्रभावाल्यांना आपण पहिलं त्यांका देऊन टाका. सॉरी सर असं नका करू सॉरी सॉरी सर सर मी ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या वतीनं माफी मागते सर ऐका ना काय सर. नॅशनल अवॉर्ड आहे नॅशनल अवॉर्ड आहे हा 2 गल्ली पुढची पण ह्या करंट ओळखत नाहीत हा मोठी आणि मुळात संपूर्ण स्पर्धेत 2च अभिनेत्री होत्या दुसरी तर एकदमच गई गुजरी होती म्हणून तुला दिलं कोण म्हणतो मी म्हणतो देणार नाही जा नाही द्यायचं प्राईज हो कांबळे तुम्हाला द्यायचं प्राईज नाही 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 मी तुमच्या शब्दाबाहेर नाही तुम्ही जा म्हणतात निघा. ए तू चित्त्या इथे उत्तेजित सॉरी सॉरी चुकून झालं ते तुझ्यासारखा चित्ते आणि उत्तेजित नट मी आयुष्यात नाही पाहिलंय तुझ्या एकट्यामुळे संपूर्ण संघाचं नुकसान होते तुला कळतंय सॉरी सर नाही देत जा काय करायचं ते कर. सर सर जाऊ द्या ना सर सर पोरं चुकले सर एवढं नका ताणू तुम्ही सॉरी सॉरी सर नाही सर परत नाही म्हणतात होणार. ना ते, सर, सर. Sorry आयुष्यभर म्हणतात, आम्ही सर. धडा लक्षात ठेवू सर सॉरी सर सॉरी नाही नाही प्रायश्चित्त तर मिळायला पाहिजे काय झालं एक काम करा काय सर आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो याचं वैयक्तिक पारितोषिक परत करा काय याचं वैयक्तिक पारितोषिक परत करा आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो गौऱ्या हा देऊन टाक इकडे देऊन टाक म्हणजे इकडे देऊन टाक काय देऊन टाक मी कशाला देऊ हा, असं- एक मिनिट अरे हा कुठला प्रकार आहे पण हा माज उतरवण्याचा प्रकार आहे याचं वैयक्तिक पारितोषिक परत द्या आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो तू देऊन टाक देऊन टाक हे ते गौरव, नको नाही, यार. एक मिनिट थांब, थांब. आपलं काय ठरलं होतं काय वैयक्तिक प्राइस ते वैयक्तिक असेल ते हा आपलं आपलं असेल हा ह्याचं काही हिस्सेदारी नाही मग मी कशाला देऊ तू दे तुझं सावते, सावते, तू दे माझा काय संबंध आहे काय संबंध म्हणजे मला मागितलं नाही तुला मागितले नाही, नाही, माने माने तुमचं द्या तुमचं दिलं तरी चालेल तुमचं पारितोषिक परत द्या आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो सर, माझा काय संबंध आहे? मी लेखक दिग्दर्शक आहे सर म्हणजे तू कॅप्टन ऑफ शिप आहे तू सगळं हँडल केलं पाहिजेस नाही का सर तुझं पारितोषिक परत दे माझी काही चुकच नाही ना सर हे काहीतरी बोललं मध्ये म्हणून झालंय सर सर आधीच घरनं परमिशन मिळत नाही नाटकाला सर हा त्यांना वाटतंय नाटक करायला गेलं म्हणजे वायाच गेलंय पोरग आता हे पहिलं बक्षीस मिळालंय ना आता घरी दाखवलं की अजून 1 वर्ष वाढवून मिळेल मला सर नाही तर बसतोय आपलं बांगल्यात तिकडे जाऊन सर प्लीज सावत्या दे ना तुझं बक्षीस काय प्रॉब्लेम आहे सरांनी ऑप्शन दिलाय ना तुला मी जर लेखक दिग्दर्शक असते ना माझा प्राइस जबाबदारी घेऊन असं लगेच देऊन टाकला असतं कळलं का चालेल द्या तुमचं पारितोषिक परत द्या दे रे आता नाही हे शानपणा करतीस होय मी काय ठीक आहे आता लेखक दिग्दर्शक असते तर असं म्हंटल सर हे ऐका माझं- तुमच्या संघातलं कोणाचंही वैयक्तिक पारितोषिक परत द्या आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो आता ठरवा कोणाचं पारितोषिक द्यायचं मी तर पुढे जाऊन म्हणतोय तुमच्या औषधापाशी ज्या का कोणा बक्षीस मिळालं असत ना ता तरी परत आणून द्या आम्ही तुमका सांघिक बक्षीस या ना देतो. बसरा तुमचं काय चाललंय? सांगितलं ना मी आपण राग आहे आपलं. आलो का आलो अरे आईचा फोन आलाय नाही 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 पुढे झालं. हा हे बघ तुला 2 बक्षीस मिळाले तू एक दे तू दे हा, हा. मी नाही दे दे मी काय सर, देणार? या बनायचं 1 बक्षीस परत घ्या हा, द्या. माझा एक बक्षीस का काय सांगू का खरं सांगू सर तुम्ही याचं एवढं कौतुक केलं ना जंगलाचा सेट लागला होता तो नाहीसा होऊन तिकडे झोपडी वजा सेट आला त्यात याने शॅडो प्ले केला असं काही नव्हतंच सर आमच्या एकांकिकेत यांनी जो जंगलाचा सेट लागला होता ना तो चालू एकांकिकेत पडला आणि नंतरचा जी एकांकिका होती त्यांचा झोपडीचा जो सेट लागला होता ना तिथे ठेवला होता त्यात मी कपडे बदलत होते सर त्याचं काही स्त्री रूप वगैरे चिमणीचं काही नव्हतं. सांगू सर इतकी बद्द मागे फिरत होती आता दे ना बदे
तरी तुमका सांगत होतंय खांडेकरांनू तो फ्लॅट पडलो होतो. मी तुमका सांगतोय फ्लॅट पडलो होतो, तुम्ही ऐकनाच नाही. अर्धो तास माझो कान चावत होतास तुम्ही. काय तर म्हणे रंगमंची आविष्कार, रंगमंची आविष्कार. ठीक आहे, ती झाली एक चूक. पण तुमच्यातलं कोण पारितोषिक परत देत ते सांगा. सर ठरलंय आमचं. ठरलं? हा गौऱ्या देतोय. गौऱ्या देईल. मी हा दे ना. दे गौऱ्या तू. ठीक आहे देतो. हा देतो देतो. हा, दे, हा, तू हा, दे. ठीक आहे, बाबा, तुला देतो. मस्ती आहे, तुला हा. मस्ती आहे. मी आम्ही फक्त नाही गेलं. ट्रॉफी देणार. तू प्राइज मनी नाही देणार. का? काय पैसे कुठे गेलं? दत्तूला दिले. कशाला? क्वार्टर आणायला. वाईट नाही होय. वाईट लगा आत्ता मिळालं बक्षीस लगेच पाठवलंच होय. मग काय करू, 2000ची नोट होती. दत्तूला म्हणलं जा घेऊन ये. हा आता काय पण करतो मला माहित नाही. तू दे आता. मला माहित आहे. 500 रुपये काय वाचते? मी 500 रुपये देतो. ए, गौऱ्या चल काढला तुला ग्रुप मधून मी. चल ए, मी सोडा तुझा ग्रुप. कळलं काय? तू काय सोडला? हा? तू काय सोडला? तू काय सांग? ए, मोठा ए, शाने. ए. मी काम दिलंय तुला, कळलं ना? रोजची भांडणं बंद करा. कंटाळा आलाय मला. मी पण ग्रुप सोडून जाते. बाद झालं तुला तुमचं. काय संबंध आहे मध्ये? तू काय चला, बोलते? म्हणताय तुम्ही नाही नाही तो. तुम्ही 500 रुपये करा. मी मला देणार काय नाही. द्या, देईन. मी पण देणार आहे. आम्ही सोडला मी group पण ग्रुप सोड. मला नाही करायचं का? Cricket आणि लाईट अजिबात करणार नाही. नाही, नाही, एक मिनिट. काय रे, नाव काय तुमच्या ग्रुपचं? आम्ही अनब्रेकेबल. 5 मिनिटात ग्रुप तुटला तुमचा. अरे लाजा वाटलं पाहिजे रे तुम्हाला. ही रंगभूमी आहे ना, रंगभूमी हे संस्कार केंद्र आहे. कळलं का? इथे वारंवार जे प्रोत्साहन मिळतं ना ते विनम्रतेने स्वीकारायला शिका. एक गोष्ट लक्षात ठेवा, उन्माद आणि उत्साह यात फरक आहे. वा, आणि ज्याला हा फरक कळला तो रंगकर्मी इथे टिकतो. वा, वा. तुम्हाला जर कळत नसेल तर घरी जा. तुमच्यासारख्या कलाकारांची रंगभूमीला गरज नाही. कळलं? इथे या. दे ते प्राइज. आयुष्यभर लक्षात ठेवा धडा. प्राइज घेताय ना, घोषणा कोण देणार? आता कसं वाटतंय? गार वाटतंय. अरे कोण म्हणतो देणार नाही? सॉरी सर, सॉरी सर, कोण म्हणतो देणार नाही? सॉरी सर, सॉरी. जा. अरे कोण म्हणताय अरे, हा नाही सुद्धा. क्या बात है. धमाकेदार परफॉर्मन्स. ब्रिलियंट कॉन्सेप्ट. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई. अत्यंत स्पेशल परफॉर्मन्स होता असं म्हणेन. मला असं वाटतं एकांकिका स्पर्धा हे एक फिलिंग आहे. माझी ॲक्टिंगची सुरुवात म्हणजे आपल्याला ॲक्टिंग करायचे हे रिअलायझेशन मला एकांकिका स्पर्धेतून मिळालं. त्यामुळे आज खूप दिवसांनी मी अशी खूप वर्ष मागे गेले आणि त्या मोमेंट्स कायम स्पेशल असतात. आणि तुमच्यासारखा वात्रटपणा केलेला कॉलेजमध्ये आठवतो, ते फिलिंग आठवतो. त्यामुळे हा परफॉर्मन्स खूपच स्पेशल होता माझ्यासाठी. टीमवर्क कडक होतं, अमेझिंग होतं. तिथे पण आमचं लक्ष तिथून पण हटलं नाही. फार सुंदर वातावरण निर्मिती केली होती आणि दोन्ही सर पण लाजवाब होते. मस्त, वंडरफुल. प्रसाद दा. मला सगळ्यात महत्वाचं वाक्य वाटलं ते तुझं प्रसाद, की उत्साह आणि उन्माद याच्यात फरक असला पाहिजे आणि हा फरक प्रत्येक रंगकर्मीनी लक्षात घेऊनच वागलं पाहिजे. अत्यंत महत्वाचा मेसेज गोस्वामी सरांचा दिलास. वा वा वा, क्या बात. हा सर. फॅन्टॅस्टिक. आय नो तुम्ही सगळे या स्टेजमधनं गेलेला आहात स्पर्धांच्या. तुमच्या सगळ्यांच्या ऑब्झर्वेशनला सलाम केला पाहिजे. कमाल आहात करू, कमाल. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की टेलिव्हिजनच्या माध्यमातून मी या खुर्चीवर बसलोय का, किंवा चित्रपटाच्या माध्यमातून मला नॅशनल अवॉर्ड मिळालेला असो किंवा काही, ही सगळी त्या रंगभूमीची देण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मीही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी रंगभूमी हा आपल्या आयुष्याचा पाया आहे, हे कधीही विसरता कामा नये. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मेसेज तू दिलेला आहेस रंगभूमीचा. वंडरफुल, वंडरफुल. समोर बसलेल्या प्रेक्षकांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवून टाकूयात. मंडळी, सासू सुनेच्या शीतयुद्धात संसार चालवणारा नवरा आज आपल्या पत्नीला गाडी चालवायला शिकवतोय. बघूया तिथे काय घडतंय. आई पण आली आहे गाडीत बसलेली. ठीक आहे, असून की असं असं करा, असं करा. थांब, त्या दिसत आहेत. हा
इकडे घे हा 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 इकडे घे बरं हा. असं करूया हा. हा या ताई नाहीये वा 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 काय कमाल गेले यार हे 2 दिवस हा हा हा. आता गावी जाऊया आणि तिथून मुंबई मग टेन्शन नाही बाब्या आलो 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 ऐक 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 नमा 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 रस्ता मोकळा आहे हा मग 1 मिनिट आई आहेत सोबत तू ना कुठेच होतो मान्य पहाटेच्या बावळेट ऐक रस्ता मोकळा आहे म्हणजे तू म्हणत होतीस ना ड्रायव्हिंग क्लासला गेले होते तेव्हा शेवटची गाडी चालवली होती मग गाडीला हात पण नाही लावला तूच नाही लावू दिलास मग जर चालव जा काय गाडी चालव नाही नाही आता कुठे मला प्रॅक्टिस नाहीये काही होत नाही चालव प्रॅक्टिस बिक्टिस चल अगं खरंच चालव पहाटेची वेळ आहे रस्ता मोकळा आहे ट्रॅफिक नाहीये चालव चल काय रे बाब्या ओ किती उशीर लावलास फोटो काढत होतो ना आई चल हा या कित्या खैसर बसला मी तिला म्हंटल पहाटेची वेळ आहे हा. ना ट्रॅफिक नसतं तिची पण प्रॅक्टिस होईल हा काय चालव सुनबाई चल बाब्या इतका बोलवतोय तर चालव हा. ना चालवते बच्चू स्वामी बच्चू स्वामी बच्चू स्वामी चालव चालव हा मी चालव चल नमस्कार अहो गाडीला चावी दिल्यानंतर उजवीकडून डाव्या बाजूला ना काय घरचा पत्ता शोधतीये नाही नाही उजवीकडून डाव्या बाजूला मा आठवत नाहीये सोपं आहे ABC एक्सेलेटर ब्रेक क्लच सॉरी 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 मला जरा कन्फ्युजन झालं सॉरी व्यवस्थित. ये बाय हा. तुका आठवता ना सगळा माका काय वाटत नाही तसा म्हणून विचारला आठवत नाही बाब्या तू गाडी एका चालू करून दे बाकी थांबूचा माहिती आहे ना तुका मला माहितीये सगळं आई पटकन कोणी मध्ये येईल आता काय आई कोणी मध्ये येणार नाही सकाळची वेळ आहे रस्ता मोकळा आहे नाही रस्तो मोकळच असतो रे यमाचो रेडो काय दिसत नाही ना आई काय बोलतीयस तू सकाळी सकाळी हा हे असं माझा अशुभ आपला काय रे बोलतीयस. म्हातारीचं जीव तुमच्यात अडकल्या ना बाकी काय नाही चालव गसून बाई चालव हा चालव नमा चालव. जमात तुका चालव काही टेन्शन घेऊ नको चालव मी चालवते हो हँडब्रेक काढ चल ते इंडिकेटर आहे नमा हँडब्रेक इथे असतो काय करते नमा सॉरी काय वाटत नाही का काय जमात असा ए बाय बाब्या सांगता ना हँडपंप खेच ना काय तो हँडपंप ए आई आपली गाडी आहे का बावडी आहे हँडपंप खेच काय हँडपंप खेच हँडब्रेक म्हणतात त्याला तास ताक कर ना चल. खाली करायचं नीट हा. नापना की हा चल. करते हा चावी फिरव हा हँडब्रेक काढलायस ना काढ. हा हा आता सुरू कर हा क्लचवर पाहिजे हा ब्रेक पण धर हा. अर्धा क्लच सोडायचा अर्धा क्लच अर्धा ब्रेक हळूहळू उचल 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 गुडघ्या फुटल्या आणि माझे बाय आई काय नाटक कंपनीत कामाला होतीस गाडी इथल्या इथे चालवून बंद झाली तुझ्या गुडघ्यांना लागलं बघा तर उगाच काहीतरी काय करतेस ना मा नाही माझे हळूहळू उचल ना मी उचलते, हा, मी चल उचलते. सुरू कर हा. बच्चू स्वामी नमा व्यवस्थित चालवते हळूहळू चालव हा हळूहळू काय आई तुम्ही काळजी करू नका मी ऐकल मला बच्चू स्वामी करेल तुझा दावा रे बच्चू स्वामी करेल तुझा दावा रे पडले संकटात आई वाचव आई देवा. आई बच्चू आई स्वामी करेल तुझा आई पुढे बघ ना तो बच्चू स्वामी अरे तुम्ही दोघी वेड्या आहात का आई बच्चू स्वामी म्हणता म्हणता गोस्वामीचा बच्चू बोललीस तू किती नजर ठेवलीस त्याच्यावर थांब जरा चालवतीये तिने आणि तू कशाला मागे वळून बघतीयस मग त्यांना सांगा ना कानाशी बोलतायत त्या बच्चू स्वामी सायकलवाला उडवला असतास आता तू हा, हा. वा वा क्या बात आहे ना ये बात बघ आला ना कॉन्फिडन्स व्यवस्थित चालवतीयस तू काही घाबरायची गरज नाही अशीच गाडी चालवायला लागलीस तर पुढे एकटी फिरशील फिर हा एकट्यानेच फिर बाकी घरात करूक सासू ना बाकी फिर हा एकट्यानेच फिर बच्चू स्वामी पुढे पुढे बघायचं लक्ष नाही द्यायचं आपण चल नमा हळू 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 हा व्यवस्थित हॅलो हॅलो दामू वासू बोलते अलिबागसून निघाला होता हा कधी पोचणार म्हणून काय विचारतस तू तयारी करून ठेव 4 दिवस लागतील
सांग ऋत्विक खूप होत नाही अरे नाही सून चालवताना गाडी हा नाही नाही थोडा थांबते नाही तर निघते पायी पायी नाही हा आपला गाठोडा घेऊन लवकर पोचीन ना आणि जीवन पण पोचीन हा चल चल गाडी धर, गाडी. हा येते येते आई हा. काय गरज होती हे करायची आता हा कशाला फोन लावलास तू विनाकारण चालवते ना ती व्यवस्थित गाडी काय प्रॉब्लेम काय आई नाही मी सांगितलं फोन करून एवढा काय खूपच कॉन्फिडन्स घालवतो तसं नाही वाटत आहेत. तू कशाला लक्ष देतेस ना मग तू व्यवस्थित चालवतेस की मी नाही चालवते काय? बस. मला आता जमलंय. हा, हळू चालव काय प्रॉब्लेम नाही हळू चालव बाब्या ओ गाई गाडी लय सोलो चालली आहे ना मग फास्ट चालवू 1 मिनिट मग काय करते आपला काय करूच थैसर नाही काय करूचा नाही ना आपला थैसर जाऊन काय करूचा महिनो लागू दे हळू चालव हा थैसर काय आपणाक नाही ना म्हणजे नको ना पेटवू तिला नाही आहे तो कॉन्फिडन्स घालवा माझा नाही, नाही. पोहोचवते तुम्हाला मग बरोबर नमा शांत राहा त्यांना शांत बसायला सांग ना. होईल शांत तुला माहिती ना ती बडबडत असते शांत राहा हा, व्यवस्थित चालवते हळूहळू हा हा? बच्चू स्वामी हा, व्यवस्थित. करते तुझा दावा रे. थोडीच लवकर, थोडीच लवकर. बच्चू स्वामी करते तुझा दावा रे शाबास. लय सोलो चालवते रे गाडी नाही पण चालू दे तसे हिच्या घरातले पण लय सोलोच आहेत म्हणजे ए, पुढे चल वाढव नाही, स्पीड म्हणजे यांना काय म्हणायचंय नमा, speed वाढव. हा, यांची नमा. सासू काय पायलट होती काय नमा. माझ्या घरातले स्लो आहेत म्हणजे 1 मिनिट नमा, गाडी का थांबवते? नमा, थांब. हळू हळू 1 मिनिट नमा. 1 मिनिट कशाला नमा 1 मिनिट अरे यार उतर हा उतर तुम्ही उतरा आणि आई तुम्ही पण उतरा खाली या नमा ऐक या खाली या बाहेर या नाही माझ्या आता इगोवर आलंय तुम्ही उतरा नमा, ऐक ना. 1 मिनिट ह्यांना काय म्हणायचं मी गाडी स्लो चालवते ना एवढंच असेल तर तुम्ही स्वतः चालवा गाडी या उतरा नमा ऐक इकडे या, ये. उतरा तू उतरा इकडे या उतरा या उतरा या नमा. हळू हळू न- हा, नमा. या, उतरा नमा, हं. अरे. नाही चालू दे ना गाडी मगापासून पचर पचर चालू आहे नुसती नमा, हा. नमा. हा या बसा ए, नमा. या. नाही, थांबा तुम्ही बसा अहो चालवा ना गाडी आई या, अगं, चालवा. मी काय बोलले काय रे मी फक्त बोलले सोलो सोलो चालवते एवढा काय मनात राग भरून कशा घेतस एवढा काय बोलले नाही ना मी आता का नाही आता चालवा ना तुम्ही आता तर माझ्या इगोवर आले आई मगापासून बघते मागे नुसती तुमची बडबड चालू आहे माझा आहे तो कॉन्फिडन्स घालवताय सगळा आता तुम्ही बसा एवढा किती कोण वाटतास ग नाही बसा मी तुम्ही काय बोललं काय तू का काय नाही बोललं एवढा तुम्ही नाही बोललं हा ठीक आहे माझं पोरग शिकवा आता एवढा शिकवता तर कोण पण शिकला असता मग शिका ना तुम्ही मी तेच सांगते तुम्ही शिका बसा हा ठीक आहे हा बसा बसा हा बसा आणि? हा, बसा हा. चालवण ए आई एवढा काय आई आई तुला शिरताना नाकी नाही होतात तू गाडी चालवणार आई नाही एवढा आई. बोलता मी काय बोललं काय हा? आई, ऐक मी ना. काय बोलले हिचं ऐक तू गाडी चालवायची काही गरज नाही नाही मी चालवते माका शिकव माका शिकव ऐक, ऐक, काय असं ओढूचा नाही. हँडपंप कुठं ऐक, होतं? handpump हँडपंप नसतो. दाखव माका. आई, हँडपंप handpump ओढूचा ना नसतो. कुठं ओढूचा आई, माझं ऐक तुला टेरिंग फिरूची हा टेरिंग पण फिरवते टेरिंगचा एवढा आता स्टेरिंग आई असं आता काय करूचा हा आता ते टेरिंग घेऊचा हा आणि चक्री करून त्या हँड पंपने तुमच्या मामा गाऊक जाऊचा हा पेनाक हा निघा ना आता उठा सांगताय खोटे. वा 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 अतिशय स्लो अँड स्टडी असा हास्य प्रवास होता हा मस्त थँक्यू हा सरसिक सई मला या मंचावरच्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक यासाठी वाटतं की कोणीही कुठल्याही भूमिकेला साकारायला घाबरत नाही. मी तुझ्यावरून बोलतेय वने. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मुली पण करतात, मुलं पण साकारतात. त्याचं वय काही असो किंवा काही जॉनर असो किंवा काही असो, आणि ही खूप जमेची बाजू आहे असं मला वाटतं. पृथ्वीक, तू जितके वेळेला आईने तुला हाक मारली तितक्या वेळेला तू ओ मध्ये जे व्हेरिएशन दिलंस ते फार कमाल होतं. नमा मस्त, वने आउटस्टँडिंग, फारच मजा आली. तुमच्यावर सदैव बच्चू स्वामींची कृपा असो ह्याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आजचा भाग इथेच थांबवत आहोत. आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.